हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10th. तर बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण 10th SSC बोर्ड्स 2025-26 साठी मॅथ्सची कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे. आणि त्या कन्सेप्ट सिरीजमध्ये तुम्हालाही माहिती आहे आपण मॅथ्स 1 मध्ये आपला जो टॉपिक नंबर 2 आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, त्याच्या कन्सेप्ट बाळांनो आपण स्टडी करतोय. तर आज क्वाड्रॅटिक इक्वेशन लेक्चर नंबर 2 बघतोय आणि लेक्चर नंबर 2 मध्ये आपण जी कन्सेप्ट पाहणार आहोत बाळांनो, ती कन्सेप्ट असणार आहे कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढायच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत. तर या कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायच्या असताना तर सोल्युशन म्हणजे काय ही कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर करायची असेल तर बाळांनो, सोल्युशन काय असतं तर त्यासाठी मी पुन्हा हेडिंग लावतो, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सोल्युशनला दुसऱ्या भाषेमध्ये आपण जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जो वर्ड वापरला जातो तो असतो बाळांनो रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणू शकतो आपण, रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या सोल्युशनलाच दुसरा एक अल्टरनेट वर्ड आपल्याला लिहिता येतो, तो म्हणजे काय तर ते लिहिता येईल आपल्याला रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे रूट्स किंवा सोल्युशन असतं काय हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे बाळांनो, आपण लिनियर इक्वेशन टॉपिक प्रॉपर पद्धतीने स्टडी केला आहे. त्यामध्ये आपण सांगितलं होतं लिनियर इक्वेशन मध्ये की सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आणि आपण हे पण डिफाईन केलं होतं की लिनियर इक्वेशन मध्ये जो आपला व्हेरिएबल असतो त्याची हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री किती असते 1, तर त्याचं जे सोल्युशन निघतं म्हणजेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज निघतात त्या किती निघतात बाळांनो, 1 निघतात. म्हणजे एक्स ची पण एकच व्हॅल्यू मिळते आपल्याला, वाय ची पण एकच व्हॅल्यू मिळते. सेम त्याच पद्धतीने बाळांनो जर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म असतो ax² + bx + c = 0. यामध्ये आपल्याला लक्षात येतं हा जो x आहे त्या x ची जी हायेस्ट पॉवर आहे दॅट इज डिग्री ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2. मग आपल्याला इथे लक्षात ठेवायचं ज्यावेळेला आपण x च्या व्हॅल्यूज काढणार किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काढणार किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढणार तर प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपल्याला x च्या 2 व्हॅल्यूज मिळतील बाळांनो, ज्याला आपण काय म्हणू शकतो, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर मी सर्वात पहिले डेफिनेशन लिहितो, मग तुम्हाला ती कन्सेप्ट मी पुन्हा एक्सप्लेन करतो. पहा, रूट्स म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ एक्स, द व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल म्हणू शकतो आपण, दॅट इज जनरली एक्सच असतो आपला व्हेरिएबल म्हणून आपण एक्स बोलूया. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच विल satisfy the given quadratic equation, given quadratic equation. Such a value of x किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला व्हेरिएबल पण म्हणता येईल. द सच अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल दॅट इज x is called as रूट्स किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे सिंपल अशी त्या इक्वेशन मध्ये जो काही व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, जनरली आपला व्हेरिएबल एक्स असतो म्हणून आपण काय म्हणतो, इक्वेशन मध्ये व्हेरिएबल एक्स ची व्हॅल्यू जी इक्वेशनला काय करेल, सॅटिस्फाय. इक्वेशन एक्स ला काय करेल, सॅटिस्फाय. आता सॅटिस्फाय करेल याचा अर्थ काय, सॅटिस्फाय होईल याचा अर्थ काय, ज्यावेळेला इक्वेशन मध्ये व्हेरिएबलच्या जागी ती मी व्हॅल्यू पुट करणार तर इक्वेशन मध्ये आपल्याला काय मिळत असेल, LHS = RHS मिळत असेल तर त्या व्हॅल्यूने ती इक्वेशन काय झालं, सॅटिस्फाय. आणि इक्वेशन जर त्या व्हॅल्यूने सॅटिस्फाय होत असेल तर त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट. जसं की काय, तर इकडे पहा, एक मी इक्वेशन लिहितो तुमच्या डोळ्यासमोर, x² + 5x + 6 = 0. काय इक्वेशन लिहिलं बोला, x² + 5x + 6 = 0. या इक्वेशनची LHS मी लिहितो पहिले. व्हॉट इज द LHS? LHS आहे x² + 5x + 6. आणि आता मी कन्सिडर करतो x च्या 2 व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल मी एक व्हॅल्यू कन्सिडर केली x = -2. काय कन्सिडर केली, -2. चला मग जर मी पहिली व्हॅल्यू कन्सिडर केली x = -2 तर इथे x च्या ठिकाणी मी व्हॅल्यू काय रिप्लेस करणार, -2 रिप्लेस करणार आणि मग मी चेक करणार की आन्सर काय येतं आपलं. पाहूया, चला बोला. LHS मध्ये जर मी पुट केलं तर इथे काय, x² म्हणजे -2² + 5 × -2 + 6. चला -2² किती होणार, 4 + 5 × -2 किती होणार, -10 + 6. याला जर सॉल्व्ह केलं तर इथे होईल 0 आणि 0 पण आहे आपली RHS. म्हणजेच मी इथे पाहू शकतो ज्यावेळेला मी x ची व्हॅल्यू -2 पुट केली तर मला काय मिळालं, तर मला मिळालं LHS = RHS. काय मिळालं बोला, LHS = RHS. मग
ही जी x इज इक्वल टू -2 व्हॅल्यू आहे यानी इक्वेशन काय झालं माझं सॅटिस्फाय झालं आणि इक्वेशन जर सॅटिस्फाय झालं असेल तर x इज इक्वल टू -2 ला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं मी काय बोलू शकतो तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं मी बोलू शकतो रूट काय बोलू शकतो रूट म्हणजे x इज इक्वल टू -2 विल बी कॉल्ड ॲज सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 5x + 6 इज इट ओके व्हेरी सिंपल सेम त्याच पद्धतीने एक्सची आणखी दुसरी कोणती व्हॅल्यू काढू शकतो का तर 100% एस कारण की आपल्याला माहिती आहे की जर कोणतंही पॉलिनॉमियल असेल कोणतंही इक्वेशन असेल त्या इक्वेशनची जेवढी डिग्री असते तेवढी त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपल्याला ॲज अ सोल्युशन म्हणून काढता येतात त्या इक्वेशनसाठी मग इथे एक्सची जी डिग्री आहे ती आहे 2 म्हणून इथे एक्सच्या किती व्हॅल्यूज मिळतील बाळांनो आपल्याला 2 ज्या इक्वेशनला काय करतील सॅटिस्फाय ज्यांना मी या इक्वेशनचं काय म्हणू शकतो रूट बोलू शकतो किंवा या इक्वेशनचं काय बोलू शकतो सोल्युशन बोलू शकतो मग दुसरी व्हॅल्यू कशी काढू शकतो मी तर मी पहा इकडे लक्ष द्या माझं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या इक्वेशनची एलएचएस काय होती ती मी पुन्हा लिहितो ती आहे x² + 5x + 6 मग मी इथे पुट करतो पुट x इज इक्वल टू -3 चला -3 पुट करून पहा काय होईल एलएचएस मध्ये जर -3 पुट केलं तर -3² + 5 × -3 + 6 चला -3² किती होणार 9 + 5 × -3 होणार 15 + 6 या दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर इथे होईल 0 आणि 0 इज अवर ऑल्सो RHS मग x इज इक्वल टू -3 नी पण काय झालं x इज इक्वल टू -3 नी पण झालं LHS इज इक्वल टू RHS x इज इक्वल टू -3 नी पण काय झालं x इज इक्वल टू -3 नी पण काय झालं LHS इज इक्वल टू RHS आपल्याला मिळालेलं आहे मग आपल्याला x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या एक x ची व्हॅल्यू मिळाली -2 आणि एक x ची व्हॅल्यू मिळाली -3 या दोन्ही व्हॅल्यूजनी आपलं जे पर्टिक्युलर इक्वेशन आहे ते इक्वेशन काय होताना दिसतंय आपल्याला सॅटिस्फाय होताना दिसतंय आणि जर सॅटिस्फाय होत असेल तर मग x इज इक्वल टू -2 आणि x इज इक्वल टू -3 ला मी काय बोलू शकतो सोल्युशन किंवा रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन मग तुम्ही म्हणाल सर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनवर कोणकोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स येतात तर बाळांनो याच्यात दोन पद्धतीचे क्वेश्चन्स येतात सर्वात पहिला पद्धतीचा क्वेश्चन काय येतो तर तुम्हाला जनरली एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असतं जसं की x² - 7x + 10 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि तुम्हाला म्हटलं जातं की बाळांनो चला सांगा याच्या समोर मी x ची व्हॅल्यू लिहिली फॉर एक्झाम्पल 5 आणि x ची व्हॅल्यू लिहिली -2 आणि मी तुम्हाला विचारतो की x ची व्हॅल्यू 5 आणि x ची व्हॅल्यू -2 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही ओळखून दाखवा किंवा आयडेंटिफाय करा वेदर द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 5 और x इज इक्वल टू -2 इज द सोल्युशन ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन और नॉट मग कशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता तर तुम्हाला सिंपल कन्सेप्ट माहिती आहे याला जर मला याचं सोल्युशन म्हणायचं असेल तर या व्हॅल्यूने हे इक्वेशन काय झालं पाहिजे सॅटिस्फाय कसं झालं पाहिजे ज्यावेळेला मी x च्या जागी लेफ्ट हँड साइड मध्ये 5 पुट करणार तर त्याचा आन्सर किती आलं पाहिजे राईट हँड साइड म्हणजे 0 आलं पाहिजे जर 0 आलं तर LHS इज इक्वल टू RHS आलं आणि LHS इज इक्वल टू RHS येत असेल तर इक्वेशन सॅटिस्फाय झालं आणि इक्वेशन सॅटिस्फाय झालं याचा अर्थ तो काय असणार आहे रूट असणार आहे चला पाहूया आपण x इज इक्वल टू 5 रूट आहे की नाही मग या इक्वेशनची LHS सिलेक्ट करा व्हॉट इज द LHS तर ती आहे x² - 7x + 10 चला पुट करा x च्या जागी किती पुट करायचं आपल्याला पहिली व्हॅल्यू काय दिलेली आहे 5 तर चला पुट करून टाकूया x च्या जागी किती पुट करायचं 5 तर 5 चा स्क्वेअर -7 × 5 + 10 -5 चा स्क्वेअर किती येतो 25 7 5 जर किती होणार -35 + 10 चला -25 - 35 इट विल बी -10 + 10 -10 + 10 विल बी युअर 0 अँड 0 इज अवर काय बोला RHS मग x इज इक्वल टू 5 साठी काय झालंय x इज इक्वल टू 5 साठी झालंय LHS इज इक्वल टू RHS मग आपण काय म्हणू शकतो x इज इक्वल टू 5 इज द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन सेम त्याच पद्धतीने दुसरी व्हॅल्यू आपल्याला सिलेक्ट करायची आहे दुसरी व्हॅल्यू आपल्याला चेक करायची की सोल्युशन आहे की नाही तर चला सेम त्याच पद्धतीने त्याच इक्वेशन मध्ये मी आता x ची व्हॅल्यू रिप्लेस करणार काय रिप्लेस करणार पुट x इज इक्वल टू किती आहे -2 चला मग LHS काय आपल्या इक्वेशनची LHS आहे x² - 7x + 10 चला मग x च्या जागी किती व्हॅल्यू पुट करायची आपल्याला चला x च्या जागी किती व्हॅल्यू पुट करायची आहे -2 चला पुट करूया काय होईल बोला -2 चा स्क्वेअर -7 × -2 + 10 चला -2 चा स्क्वेअर किती होणार तर -2 चा स्क्वेअर होणार 4 -7 × -2 किती होणार बाळांनो तर इट विल गेट +14 + 10 तर युअर आन्सर विल बी 14 + 10 सॉरी 14 + 4 it will be 18 + 10 so our answer is 28 is not equal to RHS मग आपलं 28 आणि आपल्याला RHS किती दिले 0 पण आन्सर आलंय 28 मग हे RHS इक्वल आहे का नाही मग आपण इथे काय म्हणू शकतो देअरफॉर आपण असं म्हणू शकतो फॉर x इज इक्वल टू -2 LHS इज नॉट इक्वल टू RHS so x इज इक्वल टू -2
इज नॉट द रूट, इज नॉट द रूट, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतील आपल्याला, सोल्युशन ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग जी x ची व्हॅल्यू -2 आहे ती सोल्युशन होणार नाही, x ची व्हॅल्यू 5 आहे ती सोल्युशन होणार. इज इट ओके? तर मग दिलेला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या समोर जर एक्सच्या 2 व्हॅल्यूज दिलेल्या असतील आणि त्यापैकी जर कोणती व्हॅल्यू सोल्युशन आहे की नाही ओळखायचं असेल तर कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचं तुमच्या सर्वांचं क्लिअर झालं असेल. आता हा झाला तुमचा पहिला कॅटेगरी ऑफ क्वेश्चन, ज्या वेळेला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं राहतं आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन समोर तुम्हाला 1 किंवा 2 व्हॅल्यूज दिले राहतील आणि त्या व्हॅल्यूज या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही तुम्हाला ओळखून दाखवायचं असणार आहे किंवा आयडेंटिफाय करायचं असणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी सिंपल क्वेश्चन. सेम त्याच पद्धतीने नेक्स्ट कॅटेगरी ऑफ क्वेश्चन येतो बाळांनो याच कॉन्सेप्टवर, सोल्युशनचाच कॉन्सेप्टवर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. काय तो बोला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ के क्वेश्चन काय असतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के क्वेश्चन काय असतो, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं तुम्हाला, जसं की मी इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो पा, x² प्लस kx प्लस x² plus kx plus 15 is equal to 0, is equal to 0 is the given quadratic equation, and x is equal to -5, x is equal to किती बोला, -5, x is equal to किती बोला, -5 is the solution, is the solution किंवा is the root of this equation, root of this equation, this equation. then find k आपल्याला फाइंड आउट करून दाखवायचा आहे. तर सर्वात पहिले या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करणार, तर गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, x² प्लस 5 सॉरी kx प्लस 15 इज इक्वल टू 0 आणि आपल्याला सांगितलं आहे की या इक्वेशनचं जे वन ऑफ द रूट आहे या इक्वेशनमध्ये जो x व्हेरिएबल आहे त्या x व्हेरिएबलची एक व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती सांगितलेली आहे -5 आणि या -5 जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन असेल तर k ची व्हॅल्यू फाइंड आउट करून दाखवायला सांगितलेली आहे. जर x ची व्हॅल्यू -5 असेल आणि ते जर रूट सांगितलेलं आहे तर 100% आपल्याला माहिती आहे की या x च्या व्हॅल्यूनी हे इक्वेशन काय होणार, सॅटिस्फाय होणार. काय होणार, सॅटिस्फाय होणार. म्हणजे सरळ सरळ मी काय करू शकतो तर इक्वेशनमध्ये x च्या जागी -5 व्हॅल्यू रिप्लेस करू शकतो. चला मग रिप्लेस करून टाका -5 व्हॅल्यू. चला -5 व्हॅल्यू जर रिप्लेस केली तर इथे x आहे, x ची व्हॅल्यू आहे -5, तिथे किती होईल -5² प्लस k ॲज इट इज राहील आणि x च्या जागी पुन्हा येईल -5 प्लस 15 इज इक्वल टू 0, प्लस 15 इज इक्वल टू 0. तर चला आता याला सॉल्व्ह करावं लागेल. -5² किती येतो बाळांनो 25 प्लस k इंटू -5 इट विल बी -k प्लस हिअर इट विल बी 15 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. मग हा 25 आणि हा 50 या दोघांची ॲडिशन होईल तर इट विल गेट 40 minus 5k हिअर इट विल बी 0. आपल्याला काढायचा आहे k, तर हा 5k जो मायनस आहे त्याला मी इकडे ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर केल्यावर काय मिळेल मला 40 इज इक्वल टू 5k. याच्यावरनं k ची व्हॅल्यू मिळेल किती 40 आणि हा 5 डिव्हिजनमध्ये चालला जाईल तर डिवायडेड बाय 5 म्हणजेच k ची व्हॅल्यू आली बघा 8. k ची व्हॅल्यू किती आली 8. तर अशा पद्धतीने आपल्याला रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ k फाइंड आउट करू शकतो. मग इथे लिहू शकतो द व्हॅल्यू ऑफ k इज, काय लिहू शकतो बोला, द व्हॅल्यू ऑफ k इज 8. द व्हॅल्यू ऑफ k इज 8. अशा पद्धतीने बाळांनो आपल्याला इक्वेशनला सॉल्व्ह करता येतं. तर ही सिंपल 2 कॅटेगरी ऑफ क्वेश्चन्स बाळांनो आपल्याला सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कन्सेप्टवर पाहायला मिळतात. कोणाला काही कन्फ्युजन असेल तर प्लीज मला विचारा. नसेल तर याच्यानंतरची जी सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे बाळांनो जसं की इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळालं होतं ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये मी एक्सच्या 2 व्हॅल्यूज घेतल्या होत्या. एक्सच्या 2 व्हॅल्यूज घेतल्या होत्या. कोणत्या 2 व्हॅल्यूज घेतल्या होत्या जर तुम्ही इथे केअरफुली ऑब्झर्व केलं होतं तर एक एक्सची व्हॅल्यू घेतली होती मग -2 आणि दुसरी जी व्हॅल्यू घेतली होती ती -3 घेतली होती, आठवत असेल तर तुम्हाला. मग तुम्ही म्हणाल सर हे x इज इक्वल टू -2 आणि x इज इक्वल टू -3 तुम्ही कशा काय आयडेंटिफाय केला हो. आता सध्या तुम्ही म्हणाल की माझ्या मनाने घेतल्या, पण जर कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढायच्या बाळांनो आपल्याकडे काही मेथड्स आहेत ज्या मेथडनी आपण एक्सच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करू शकतो. तर त्या मेथड्स कोणकोणत्या आहेत तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा तर नेक्स्ट हेडिंग लावतो मी मेथड्स ऑफ फाइंडिंग रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल तर त्याच्या रूट्स काढायचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपल्याला पाहिजे आहेत. तर बाळांनो देअर विल बी बेसिकली 3 टाइप्स ऑफ मेथड्स ज्या 3 मेथडच्या मदतीने आपण काय काढू शकतो कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काढू शकतो. तर सर्वात पहिली जी मेथड आहे ती सर्वांनी ऑलरेडी
मला असं वाटतंय 6 स्टँडर्डपासून आपण ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी ही मेथड स्टडी करत आलोय. त्या मेथडला म्हणतो बाळांनो आपण फॅक्टरायझेशन. काय म्हणतो बोला? फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन. एस लिहा, झेड लिहा, काही फरक पडणार नाही. फॅक्टरायझेशन मेथड किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण? स्प्लिटिंग द मिडल टर्म. काय म्हणतो बोला? स्प्लिटिंग द मिडल टर्म मेथड. कोणतं नाव देतो बोला आपण त्याला? स्प्लिटिंग द मिडल टर्म मेथड. तर ही असणार आहे बाळांनो मेथड नंबर 1, ज्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन किंवा स्प्लिटिंग द मिडल टर्म या मेथडच्या मदतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्सच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करू शकतो. तर ही झाली मेथड नंबर 1. चला, दुसरी जी मेथड आहे ती वन ऑफ द मोस्ट सिम्पलेस्ट मेथड आहे. त्याला म्हणतो बाळांनो आपण फॉर्म्युला मेथड. कोणती मेथड म्हणतो बोला? फॉर्म्युला मेथड. ज्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला डिफाईन केला आहे. त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून सरळ सरळ आपण एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो किंवा रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. म्हणून या मेथडला आपण काय म्हणतो बाळांनो? फॉर्म्युला मेथड. आणि तिसरी जी मेथड आहे ती मेथड आहे बाळांनो आपली कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कोणती मेथड आहे? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तिसरी जी मेथड आहे ती कोणती मेथड आहे? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तर या 3 मेथडच्या मदतीने बाळांनो आपण रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. तर या मेथड्स काय आहेत? या मेथड्सला कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं, या सर्व कन्सेप्ट बाळांनो येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण 1 बाय 1 स्टडी करूयाच. पण आज जी आम्ही कन्सेप्ट तुम्हाला घेतल्या की सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, ही कन्सेप्ट आय होप तुम्हाला सर्वांना क्लिअर झाली असेल. जर काही डिफिकल्टी वाटत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता की सर आम्हाला या कन्सेप्टमध्ये अशा अशा पद्धतीची डिफिकल्टी जाते. 100% मी तो तुमचा डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न करेल. पण तरीही एक वेळा मी लेक्चर एंड करण्या अगोदर आपलं रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी डेफिनेशन होती ती तुम्हाला एक्सप्लेन करतो. ती डेफिनेशन म्हणजे काय? तर सरळ सरळ सिंपल, ज्यावेळेला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू काढतो, ती व्हेरिएबलची व्हॅल्यू जर इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल, इक्वेशनला काय करत असेल? सॅटिस्फाय करत असेल, किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी अशी व्हेरिएबलची व्हॅल्यू ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला आपण इथे काय म्हणू शकतो? रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणू शकतो बोला? रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे सरळ सरळ सिंपल मराठी भाषेत सांगायचं झालं किंवा सिंपल भाषेत सांगायचं झालं तर अशी व्हेरिएबलची व्हॅल्यू जी इक्वेशनला काय करेल? सॅटिस्फाय, त्याला आपण काय बोलणार? रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. काही डाऊट असेल तर प्लीज मला विचारा. नसेल तर वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर वेअर विल वी बी डिस्कसिंग द मेथड्स फॉर फाइंडिंग द सोल्युशन या रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्यामध्ये आपण पहिली जी मेथड आहे फॉर्म्युला मेथड, दॅट वी विल बी डिस्कसिंग. थँक्यू सो मच.